म्हणता तिसरा दिवस सुद्धा उजाडला. मिशन 6090 ला आता आपले पूर्ण 3 दिवस झाले. तर सगळ्यात महत्त्वाचा हा डे 3 आहे. सो मागचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील का नाही माहीत नाही, पण आजचा नक्की बघा शेवटपर्यंत आणि फास्टमध्ये पाहिला तरी चालेल 2x किंवा 1.5x स्पीडमध्ये. सो आज आहे तिसरा धडा केमिस्ट्रीचा सॉरी सायन्स 1चा जो आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. सो मराठीमध्ये देखील जेवढे पण मुलं मराठीत जॉइन आहे, त्यांना पण मराठीमध्ये सगळे पॉइंट सांगणार आहे. जे सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमचे आहेत, त्यांना सुद्धा इंग्लिश आणि सेमी इंग्लिशचे सगळे पॉइंट्स मी प्रॉपरली सांगणार आहे. सो बऱ्यापैकी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी मांडता येतील आणि तुम्हाला सगळे आय-एम-पी भेटून जातील. ओके. सो आता पेज वाईज जे आय-एम-पी आहेत पॉइंट्स, म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं की मराठीवाल्यांना सुद्धा ब्रॅकेटमध्ये इंग्लिश शब्द आलेले आहेत. सो पेज 30 आणि 31 पासून हा धडा सुरू होतो. सो आपण पेज 30 आणि 31 वरती सुरू करूया. आता कलर जो आहे तो मी कदाचित चांगला कलर घ्यायला पाहिजे थोडा. हे लाल ठीक आहे. आय थिंक सो माझ्यामध्ये दिसेल तुम्हाला. ओके. सो 30-31 पासून धडा सुरू होतो. 30-31 वरती काय-काय करायचं सगळ्यात पहिलं बघा. फिजिकल अँड केमिकल चेंजच्या डेफिनेशन नक्की करा. व्याख्या ज्या आहेत त्या प्रॉपरली करा. त्यानंतर केमिकल रिएक्शनची डेफिनेशन खूप महत्त्वाची आहे आणि पाठ करा लगेच. जी आहे, जी असेल ती, म्हणजे जी प्रॉपर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने असेल ती. केमिकल इक्वेशनची डेफिनेशन तुम्हाला भेटणार आहे. कारण रिएक्शन वेगळी असते आणि इक्वेशन वेगळं असतं. हे दोघांचे वेगळे आहेत. रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स काय असतात हे माहीत असले पाहिजे. ज्या गोष्टी मी टिक केलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्याच पाहिजे विथ एक्झाम्पल लक्षात ठेवा. रिएक्टंट आणि प्रोडक्ट जेव्हा तुम्ही लिहिताय, तुम्हाला ओळखता आले पाहिजे. ओळखता म्हणजे रिकॉग्नाइज करता आले पाहिजे. कारण कधी पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो याच्यावरती, की कोण ते ते तुम्हाला असे रिएक्शन देतील आणि याच्यामध्ये रिएक्टंट कोणते आहेत आणि प्रोडक्ट कोणते आहेत हे तुम्हाला विचारतील. सो बऱ्यापैकी ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात राहील. नेक्स्ट 32 ते 33 पानावरती तुम्हाला काय-काय करायचंय. केमिकल इक्वेशन कसं लिहिलं जातं याच्यावरती फोकसली काम करायचंय. बॅलन्सिंग एक नंबरचं आहे आणि कॉपर, सल्फेट आणि झिंकचं एक्झाम्पल आहे. 32-33 पानावरती हे विसरायचं नाही. कॉपर, सल्फेट आणि झिंकचं एक्झाम्पल आहे. कॉपर, सल्फेट आणि झिंकचं एक्झाम्पल आहे. हे मुलं विसरतात आहे. हे एकमेव असा सेक्शन आहे ज्यामध्ये तुम्हाला मी सांगतोय, की हे कोणीच नाही सांगितलेलं आहे. हे पेज वाईज त्याच्यामधून कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचं हे कुठे नाहीये. हे आत्ता आपल्या क्लासने सुरू केलंय, आपल्या टीमने सुरू केलंय. तर सगळ्यात महत्त्वाचं हे बऱ्यापैकी सगळ्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवायचंय. हे तुम्ही मार्क करून ठेवा. टेक्स्टबुक घेतली हातात, नाही माहिती, असाच व्हिडिओ चालू करून ठेवलाय, तेही नाही माहिती. सो लवकरात लवकर काय करा, की टेक्स्टबुक काढा आणि ह्या सगळ्या गोष्टी मार्किंगला सुरू करा. पेज 34 वरती सगळ्यात महत्त्वाचं पेज 34 वरती तुम्हाला स्टेप्स आहे बॅलन्सिंगचे. प्रत्येक रिएक्शन तुम्हाला बॅलन्स करता आली पाहिजे. नसेल येत तर तुम्ही कोणाकडून ती शिकून घ्या. YouTubeवरून किंवा कुठूनही शिकून घ्या. आपल्या क्लासच्या चॅनलवरती पाहिले व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तरी चालेल किंवा मग दुसऱ्या कोणत्याही चॅनलचं जे आवडेल ते बघा, पण कंप्लीट करा. माझा हेतू आहे तुम्हाला 90 पार नेण्याची एक स्ट्रॅटेजी द्यायची आणि तिथपर्यंत पोहोचवायचे. माझा हेतू हा नाहीये, की तुम्ही माझे व्हिडिओज बघा, मी शिकवतोय ते बघा, मी खूप चांगलं शिकवतोय. हा काहीच ही मानसिकताच नाहीये. जिथे तुम्हाला समजतंय, जिथे तुम्ही आहात क्लासला, जिथे शाळेत आहात, तिथून प्रॉपरली ही गोष्ट समजून घ्या आणि एक्झाम्पलवरती पूर्ण फोकस करा. कोणतं पण इक्वेशन रट्टा मारू नका. समजून घेऊन लर्न करा आणि मग त्याचा अर्थ समजा. पेज नंबर 34 वरती लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास वरती प्रॉपरली गोष्ट समजवलेली आहे. विथ एक्झाम्पल समजवली आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आलाच पाहिजे पान नंबर 34 वरून. मला परत ही गोष्ट रिपीट करायला सांगू नका, पहिलं सांगतो. पेज 35 वर आपली कॉम्बिनेशन रिएक्शन सुरू होते आणि एक्झाम्पल सोबत. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं की ॲक्टिव्हिटीज आहे. पेज नंबर 35 वरती ॲक्टिव्हिटी ती ॲक्टिव्हिटी प्रॉपरली सोडवा तिथेच. पेन्सिल, पेन काय घ्यायचं ते घ्या, पण ती सोडवा. आता ती कोणती ते मला दादा विचारू नका. पहिलं सांगतो की मी तुम्हाला आय-एम-पी सांगतोय. खूप कमी वेळ तुमचा YouTubeवरती घेतोय, कारण जास्त वेळ आपल्याला YouTubeवरती नाही द्यायचा आहे लोकांचा. म्हणजे तुमचा नाही आला पाहिजे. तर ॲक्टिव्हिटी आहे 35 पानावरती ती करा आणि कॉम्बिनेशन रिएक्शनची डेफिनेशन आणि तुमची रिएक्शन पाठ करा. पेज नंबर 36-37 वरती डिकम्पोझिशन रिएक्शन त्याचं एक्झाम्पल आहे आणि इलेक्ट्रोलायसिस. हे तुम्ही पाहिलंच नसणार आहे आणि तुम्हाला शिकवताना पण हे सांगितलं नसणार आहे. पण इलेक्ट्रोलायसिसची व्याख्या ही पान नंबर 36 आणि 37च्या ह्या 2 मध्ये एका पानावरती आहे, हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रोलायसिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. डेफिनेशन पूर्णपणे व्यवस्थित करा. खूप महत्त्वाचे आहे. 2च लाईनी आहे, प्रॉपरली करा. एमसीक्यू किंवा कशामध्ये जर आलं तर तुम्हाला ते प्रॉपरली करता येणार नाही. मी स्टार करून ठेवतो ज्या गोष्टींना. ओके. पेज नंबर 38 वरती डिस्प्लेसमेंट आहे आणि डबल डिस्प्लेसमेंट दोन्ही रिएक्शन्स आहेत. एक्झाम्पल प्रॉपरली महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल लिहिताना रिएक्शन लिहायचं. रिएक्शन लिहिताना त्यांची नावं खाली आली पाहिजे आणि एक एक्सप्लेनेशन लिहिलं तरी चालेल. एक्सप्लेनेशन. सो एक्सप्लेनेशन लिहिलं तर खूप चांगले आणि एक्सप्लेनेशन लिहिल्यानंतर ते तिन्ही गोष्टी प्रॉपरली मांडा, की हे रिएक्टंट आहे, हे प्रोडक्ट आहे. पेज नंबर 39 वरती एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रेट ऑफ रिएक्शन खूप महत्त्वाचं आहे. प्रॉपरली करा. रेट ऑफ रिएक्शनची सुरुवात होती त्या लेसनवरती. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट हे खूप महत्त्वाचे आहेत. नेचर, पार्टिकल साइज, कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, कॅटलिस्ट खूप आय-एम-पी आहे आणि खूप वेळा येऊन गेले. पूर्णपणे प्रॉपरली स्टार करतोय मी ज्या सर्कल्सला. तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवा, की टेक्स्टबुकवरती मला सॉल्व्ह करायचं आहे. पेज नंबर 40 वरती ज्या गोष्टींवरती तुम्हाला लक्ष द्यायचं ते आहे ऑक्सिडेशन रिडक्शन.
हे खूप महत्वाचं आहे. रेडॉक्स माहीत असली पाहिजे. सेल्युलर रेस्पिरेशनवरती तुमचं लक्ष जाणार नाहीये. या गोष्टींवरती लक्ष लगेच घाला. आता सेल्युलर रेस्पिरेशन म्हणशाल, बोलून दादा 10वीचं आहे, आपलं सायन्स 2चा विषय आहे. नाही भावड्या, सायन्स 2चा नाही, सायन्स 1चा विषय. एकदा बघ पेज नंबर 40 वरती जा, तेव्हा तुम्हाला भेटेल. 41, 42 वरती कोरोजन आहे, रॅन्सिडिटी आहे. हे 2 टॉपिक्स खूप महत्वाचे आहेत. सो कोरोजन आणि रॅन्सिडिटीला अजिबात असंच बोलतात नेग्लेक्ट करू नका आणि बऱ्यापैकी ते बघा. ओके, टेक्स्टबुकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, पी-वाय-क्यूज बघायचे. पी-वाय-क्यूज कुठे आहेत? तर वेबसाईटवरती आहेत आपल्या. 3 प्रॅक्टिस पेपर तुमच्याकडे असतील तर खूप चांगली गोष्ट आहे, तुमच्या क्लासेसने दिल्या असतील. प्रॅक्टिस पेपर म्हणजे त्याच लेसनचा पाहिजे. येड्यावानी अख्खे नका 5-5 आणि 15-15 धड्यांचे नका करू. त्या धड्याचं म्हणजे केमिकल रिएक्शन इक्वेशनचाच पेपर पाहिजे 40 मार्काचा. जर असेल तर ठीक आहे, नाहीतर बाकी वेबसाईटवरून घ्या. सॉल्व्ह करा. टेक्स्टबुकमध्ये मार्क करा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाहिला का तो टेक्स्टबुकमध्ये मार्क करायचा. मग टेक्स्टबुकमधलं मार्क केलेल्या गोष्टी पाठ करायच्या आणि मग पेपर सोडवायला सुरुवात करायची. ही गोष्ट लक्षात घ्या. एकदा तुम्ही पेपर पाहिला, की पेपर पाहिल्यानंतर तुम्हाला गोष्टी कळतात, की कोणत्या-कोणत्या आय-एम-पी ह्या पेपरमध्ये विचारल्या. त्या विचारल्यानंतर त्या टेक्स्टबुकमध्ये मार्क करायच्यात. मार्क केल्यानंतर मग पेपर सोडवायचा आहे. उलटं-पालटं ऐकू नका. फर्स्ट क्वेश्चन पेपर बघायचा तो. केमिकल रिएक्शन्स इक्वेशनचा तिसरा. मराठीवाल्यांनी मराठीचा, इंग्लिशवाल्यांनी इंग्लिशवाला. तो पाहिल्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, तो क्वेश्चन पेपर टेक्स्टबुकमध्ये मार्क करून घ्यायचा. म्हणजे मला काय-काय विचारले ते टेक्स्टबुकमध्ये मार्क करायचं. जर तुम्ही हे प्रॉपरली माहीत नसेल तुम्हाला, तर व्हिडिओ आहे तो प्रॉपरली बघा. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, की जी तुम्हाला करायची ती म्हणजे काय? ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, की मग अभ्यासाला लागायचं, मग पाठ करायला लागायचं. चौथी ती सॉल्व्ह करायची आणि शेवटी एम-सी-क्यू टेस्ट द्यायची वेबसाईटवरती. एम-सी-क्यू टेस्ट यासाठी द्यायची, की किती चांगला तुम्ही कॉन्सेप्ट केला हे तुम्हाला लक्षात येणार. अन्यथा काहीच उपयोग नाही. कारण तुम्ही मोठे आन्सर लिहिणार आणि 1-2 मार्काचे एम-सी-क्यू चुकवणार. त्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ पाडता येणार नाही आणि तुमचा स्कोर कमी होणार. आता आपण बघूया आय-एम-पी क्वेश्चन पेपर जो आहे, हा मराठीमध्ये आहे आणि पुढचा जो आहे तो इंग्लिशमध्ये आहे. सो दोन्ही पण पेपर्स आहेत. जिथे-जिथे मला गरज पडेल तिथे मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण घेईन. ओके. आता गिव्ह रिझन बघा, 3 म्हणजे असे 3 पेपर्स अवेलेबल आहे, म्हणजे तुम्हाला टोटल 9 गिव्ह रिझन भेटणार या लेसनचे. एअर टाईट कंटेनरचा खूप आय-एम-पी गिव्ह रिझन आहे. या लेसनमध्येच येतो तो. थर्ड लेसनमध्ये रॅन्सिडिटीच्या टॉपिकमध्ये. शहाबाद टाईलचा येतो आणि दुसरा येतो लाईमस्टोनचा. टर्न्स मिल्कीवाला. बघा 3 गिव्ह रिझन एका म्हणजे ही संपूर्ण जी प्रश्नपत्रिका आहे ना, ही पूर्ण प्रश्नपत्रिका जर तुम्ही प्रॉपर पाहिली, ही लेसन तिसऱ्याचीच आहे. इथं बघा. इथे प्रॉपरली तुम्हाला कळेल, हा आहे केमिकल रिएक्शन इक्वेशन. 2 तास, 40 मार्क, डिफिकल्टी बॅलन्स आहे, क्युरेटेड आपला क्लास टीम, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशनच्या परीक्षांसाठी फक्त. त्याचे स्टेप्स, मग एम-सी-क्यू, मग गिव्ह रिझन म्हणजे 1 मार्काचे, 1-1 मार्काचे. ओके. आणि त्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचं खाली आले का तुम्ही तुमचे गिव्ह रिझन. म्हणजे मेनली ही गोष्ट आहे. मराठीमध्ये देखील असंच आहे. मराठीचा पेपर त्यांनी पाहिला नसेल तर तेच आहे. केमिकल रिएक्शन इक्वेशन्स. ओके. 1 सेकंड हां, इथं मी हायलाइट घेतो. केमिकल रिएक्शन इक्वेशन्स 2 तास, 40 मार्क, बॅलन्स हे सगळं तुम्हाला प्रॉपरली भेटेल. इथे पण तेच आहे. 3 तुम्हाला शास्त्रीय कारणे भेटतील इथे सुद्धा. इथे येऊ आपण. हां. ओके. इथे हे बघा, हवाबंद डबा, शहाबादी फरशी आणि चुनखडी. हे तिन्ही शास्त्रीय कारणे जे आहेत किंवा गिव्ह रिझन आहेत, हे प्रॉपरली तिकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत. त्यानंतर तुम्हाला पुढे रेडॉक्स रिएक्शन मी सांगितलं होतं. आय-एम-पी टेक्स्टबुकच्या एक्सरसाइजमध्येच मार्क करून दिलं होतं. फिजिकल चेंज आणि केमिकल चेंजचा डिफरन्स सांगितलं होतं. प्रॉपरली एक्झाम्पल सकट करा. त्यानंतर रिएक्ट अँड प्रॉडक्ट मी बोललो होतो, की तुम्हाला माहीत पाहिजे आणि ओळखता पण आलं पाहिजे. त्यांनी बघा एक्सप्लेन पण सांगितले करायला आणि त्यांनी एक्झाम्पल पण विचारले. खूप महत्त्वाची गोष्ट, ह्या दोन्ही गोष्टींवरती प्रॉपरली फोकस करा. दुसरी गोष्ट, आता तुम्ही रिएक्शन काय केलंय, की रिएक्शनचे डेफिनेशन्स पाठ केलेत. म्हणजे टाइप्स नसतात का? तर एक मिनिट, हे ना काय खूप बोल्ड आहे असं वाटतंय मला. 1 सेकंड. हां, ओके. सो हे जरा बोल्ड आहे, बारीक करतो मी. तुम्ही सांगू शकता यार, कमेंट करा मला. ओके. आणि जे टॉपिक्स तुम्हाला नाही भेटत आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे, तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला ते प्रॉपरली टॉपर्स पेपर पाहिजे असेल तुम्हाला तो पण दाखवेल. वेबसाईटवरती आहे, पण मी व्हिडिओ बनवून मी त्या गोष्टी सांगू शकतो. मग तुम्ही कमेंट्स करत राहा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ मी कशावरती बनवायचा ह्याच्यावरती मला समजेल आणि मी बनवत जाईल. आता टाइप्स करताना काय करता तुम्ही, फक्त डेफिनेशन करता. म्हणजे फक्त व्याख्या करता त्याची. डेफिनेशन न करता काय करायचंय, डेफिनेशन पण करायचंय. पण तुम्हाला जेव्हा एखादी रिएक्शन दिली, तर एखादी रिएक्शन दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे, की कोणत्या प्रकाराची, म्हणजे कोणत्या टाइपची. आलं लक्षात? म्हणजे रिएक्शन दिल्यानंतर तुम्हाला टाइप ओळखता आला पाहिजे. ही पहिली गोष्ट, ही पहिली अट आहे आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. म्हणजे रिएक्शन बघितल्याबरोबर तुम्हाला टाइप सांगता आला पाहिजे. नेक्स्ट आता सगळ्यात महत्त्वाचं पुढे गेल्यानंतर, की क्वेशन नंबर 3रा जो आहे, तो फार महत्त्वाचा आहे, की म्हणजे हा स्कोरिंग असतो बऱ्यापैकी विषय आणि हा माहीत असला पाहिजे. सो एक्सप्लेन द फॅक्टर्स ऑफ रेट ऑफ केमिकल रिएक्शन. 5 फॅक्टर्स आहे. मी मार्क करून दिलेत. वाटलंच तर परत एकदा मी त्या याच्यावरती जाऊन दाखवते बघा इथे. म्हणजे वाटलंच तर मी हे इरेज करतो. 1 सेकंड, 1 सेकंड. इथेच आहे, स्क्रीनवरतीच आहे. मी कुठे नाही चाललोय. तुम्ही फक्त इकडे-तिकडे बोलतात ना, गडबड जी असते ना, ती हालचाल बंद करा तुमची. हे सगळं इथेच करतोय. बघा इथे मी प्रॉपरली सांगितले.
नेचर, पार्टिकल साइज, कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, कॅटलिस्ट. किती IMP आहे, पेज नंबर सुद्धा मी दिलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढे गेल्यानंतर नेक्स्ट आता IMP बघू की 3 मार्कासाठी कोणता विचारलाय त्यांनी. ओके. 1 सेकंड. माऊस आणि पेन्सिल थोडीशी हे होती, गडबड होती. ओके. पुढे गेल्यानंतर आता इथे दिलंय की आपलं एक आन्सर हां, ओके. म्हणजे आपल्याला एक रिएक्शन दिली आहे. त्यांनी आपल्याला सांगितलंय की आयडेंटिफाय कोणती रिएक्शन आहे, कलर चेंज काय होतो आणि एलिमेंट कोणता रिएक्टिव्ह आहे. हे सांगता येईल तुम्हाला कारण ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे आणि डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे तर रिएक्टिव्ह कोण आहे तर तुम्हाला माहित असतं. मोर रिएक्टिव्ह कोणाची जागा येतो, लेस रिएक्टिव्हची. ओके. कोरोजनची डेफिनेशन सांगायची आहे. एनोड आणि कॅथोड बद्दल विचारले, एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक विचारले, डिकम्पोजिशन रिएक्शन विचारली आणि एक्सप्लेन करायला सांगितले. कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट मुलांना माहित नसतो काय. कॅल्शियम कार्बोनेट लई वेळा मी पाठ करून घेतलाय. CaCO3 याचं तुम्हाला काय करायचंय डिकम्पोजिशन दाखवायचंय. तुटल्यानंतर काय बनणार आहे? तर कॅल्शियम बनणार आहे आणि कार्बन डायऑक्साइड बनणार आहे. इथं हा 6वा प्रश्न A-B-C बॅलन्स केमिकल इक्वेशन विचारले, प्रोडक्ट विचारले आणि फिजिकल चेंज काय होणार आहे तो पण विचारलाय. रॅन्सिडिटी काय हे विचारले. ऑक्सिडेंट आणि रिडक्टंट हा खूप IMP प्रश्न आहे. का मुलांना काय येत नाही मला माहित नाही. सगळ्यात IMP आहे. तुम्हाला ऑक्सिडेंट आणि रिडक्टंट ह्या वर्षी ओळखता आला पाहिजे. 2026 चा सगळ्यात IMP प्रश्न आहे. ऑक्सिडंट आणि रिडक्टंट ओळखा पहिलंच सांगतो. आणि पाणी पित जा अभ्यास करताना. ओके. दुसरी गोष्ट आता सेक्शन डी मध्ये बघूया आपण ह्या लेसन मध्ये काय घेतले त्यांनी. ओहो, बॅलन्स करायला आली रिएक्शन, बॅलन्स करायला सगळ्यात महत्वाचं बघा बॅलन्स. बॅलन्स करण्यासाठी रिएक्शन आलेली आहे. पहिलाच क्वेश्चन डी मधला आलेला आहे. बॅलन्स करण्यासाठी गुड 5 स्टेप, ते पण स्टेप बाय स्टेप बॅलन्स करायला सांगितलं रिएक्शनला. आता सोडियम हायड्रॉक्साईड काय जर माहित नसेल तर काहीच उपयोग नाही. NaOH आहे, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 आहे. हे सगळं जे आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये रिएक्शन आहे. ओके. सो त्याची आन्सर की देखील आपल्याकडे अवेलेबल आहे, ती दाखवतो मी तुम्हाला. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. सगळे टाइप्सचे काय करायचे तुम्हाला डेफिनेशन लिहायचे विथ एक्झाम्पल. खूप भारी सोपा प्रश्न आहे. मराठीमध्ये देखील आहे आणि जर हे मराठीमध्ये आहे म्हणजे ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मराठीमध्ये आहे जी आपण इंग्लिशमध्ये डिस्कस केली. ओके. आता सगळ्यात महत्वाचं की इथे तुम्हाला आन्सर की पण दाखवतो. ही इंग्लिशवाली आन्सर की आहे. आता ही ओके, ओके, ओके. हां, ही इंग्लिशमध्ये आन्सर की आहे. प्रत्येक म्हणजे बोलतात ना डी. आता डी मध्ये पहिला प्रश्न होता स्टेप बाय स्टेप बॅलन्स करा. तर ही स्टेप बाय स्टेप बॅलन्स करून दिली. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. प्रत्येक रिएक्शन एक्सप्लेन करून एक्झाम्पल म्हणजे बोलतात ना एक्झाम्पल बॉक्समध्ये लिहिले. आता एक्झाम्पल मुलं बॉक्समध्ये लिहित नाही कारण ती सवय त्यांना नाहीये. सो प्रत्येक रिएक्शनची डेफिनेशन लिहिल्यानंतर प्रत्येक रिएक्शन बॉक्समध्ये लिहिण्याचं काम हे तुम्ही केलं पाहिजे. याला पर्याय नाहीये. हे प्रत्येक पूर्ण शॉर्टमध्ये केमिकल रिएक्शन इन विच. आता बघा ही एंडोथर्मिकची डेफिनेशन आहे. तुम्ही पाहिली का नाही माहित नाही मला. केमिकल रिएक्शन इन विच हीट इज ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द सराउंडिंग अँड सप्लाइड कंटिन्युअसली फ्रॉम आउटसाइड. इट इज कॉल्ड एंडोथर्मिक रिएक्शन. किती परफेक्ट डेफिनेशन काढून दिली. त्याच्यानंतर एक्झाम्पल पण मी प्रॉपरली दिले. बघा एक्झाम्पल आन्सर की म्हणजे काय साधी सुधी आन्सर की नाही. प्रॉपर आन्सर की आहे. जी बऱ्यापैकी तुम्हाला माहित असली पाहिजे की कसे पॉईंट्स मांडायचे. आता फॉर एक्झाम्पल बघा इथं एक्सप्लेन आणि 3 आले. तर एक्सप्लेन आणि 3 ला मी प्रॉपरली बरोबर 5 पॉईंट्स घेतले बघा. तुम्हाला क्लिअरली दिसत असेल तर इथं बऱ्यापैकी माहीत असेल. ओके. सो हे सगळे असे प्रॉपर तुम्हाला पॉइंट वाईज सगळ्या गोष्टी लिहिता आल्या पाहिजे. म्हणजे 2 मार्काचा असेल. आता तुम्हाला गिव्ह रिझन दाखवतो, की गिव्ह रिझनचे आन्सर्स मुलं बोलतात लई टफ आहे. म्हणजे बऱ्यापैकी टफ असतात असं त्यांचं म्हणणं असतं. असं काही नसतं. आता बघा इथे प्रॉपरली तुम्हाला खूप 4 पॉइंट्समध्ये मिनिमम गिव्ह रिझन आहे. 4 पॉइंट्समध्ये. दुसरी गोष्ट एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो, तो प्रश्न कोणत्या पेजवरून आलाय तो पेज सुद्धा मी इथे दिलेला आहे. म्हणजे आन्सर कीमध्ये देखील हे टीमने केलेलं आहे. हे प्रत्येक पेजचं म्हणजे प्रत्येक आन्सर कोणत्या पेजवरती हे देखील तिथे सांगितलेलं आहे. सो हे आन्सर कीज खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही प्रॉपरली हे दाखवलं पाहिजे. जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी समजतं, की हे क्वेश्चन कुठून बनले. ओके. सो हा आहे आपला डे 4 आणि बऱ्यापैकी काय-काय करायचं हे सगळं मी सांगितलेलं आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला गोष्ट कळलेली आहे. सो उद्या पण आता तसंच डे 4 येणार आहे. हा डे 3 होता सॉरी. डे 4 उद्या येणार आहे. कोणीतरी पुढे चाललंय, तू कुठेतरी मागं राहतोय. आई-वडिलांनी घासू-घासू मेहनत करू-करू तुला इथपर्यंत आणलं. 15 वर्षाचं शिक्षणाचा प्रवास संपतोय. 3 वर्ष बालवाडी, 10 वर्ष 10वी. आता ह्या 13 वर्षानंतर एक तर नाव करशील, नाहीतर मग एव्हरेज म्हणून आयुष्यभर जगशील. तर नाव कर, वेळ आहे मित्रा. 30 दिवस तुझे मागितलेत मी पहिले. त्याच्यानंतर मी पुन्हा 30 दिवस मागणार आहे. तर आता हे 30 दिवस दिले तर पुढच्या 30 दिवसाचा हिशोब समजेल. नाहीतर मग काहीच फायदा होणार नाही. हे खूप चांगलं आहे. हे डॉक्युमेंट सगळे तू डाउनलोड करू शकतो आणि बऱ्यापैकी ते वापरता येणार आहे. सो लाग कामाला आत्ता तरी. ओके. आणि भेटूया उद्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसकट.